लढतीला सुरुवात टॉप 5 साठी असणारी ही मॅच. अगदी अंपायरचा येतो इथं हिरवा सिग्नल. मॅचला होते सुरुवात. खूप चांगला बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला पंकज गोंधळे, दुसऱ्या बाजूला प्रितेश. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. पहिलाच बॉल अक्रॉस दी लाईन. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे दिशा चुकीची निवडली गेली आहे. पहिल्याच बॉलवरती इथे एका धावेने अकाउंट ओपन करत असताना प्रितेश स्वतःच आणि संघाचं. अगदी हा ग्राउंड मी म्हणेन प्रितेशसाठी अगदी लकी ग्राउंड आहे. याच ग्राउंडवरती जर आपण विचार केला तर घोडबंदर प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा एक अर्धशतक त्याच्या बॅटमधून इथं पाहायला मिळालं होतं. वाघबिळी संघाचा उल्लेख केला गेला तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा अगदी बऱ्याच सामन्यांचं इथे खेळ पाहायला मिळत असतो. तर मॅचकडे मंडळी पॉवर प्लेचं षटक. पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती एक धाव. यावेळेस मात्र पहा बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं कव्हर रिझम मध्ये, मात्र इतकंशी मुभा इथे देत नाहीये गोलंदाज. चांगली गोलंदाजी, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. आज 40+ मध्ये खेळताना या खेळाडूला आपण पाहत असतो पंकज गोंधळे. इथे मात्र शफल होऊन खेळून काढलंय. डीप मिड विकेट रिझम मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. दरम्यान फक्त एकच धाव मिळेल. 2 धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी होतीये. अगदी फलंदाजाला रीड करून गोलंदाजी इथे पाहायला मिळते. फलंदाजाचा हावभाव ओळखून गोलंदाजी इथे पंकज या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धाव फलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी चांगला सामना इथे पाहायला मिळेल, कारण हाच तो संघ होता. दोन धाव फलकावरती. यावेळेस दीपेश माने. यावेळेस स्विच हिटचा फटका. दीपेश माने यांच्या बॅट मधून हा येतोय दर्जेदार चौकार. या फलंदाजाला मी अजूनपर्यंत कधीही स्विच हिट खेळताना पाहिलेलं नाहीये. आज पहिल्यांदा अशा प्रकारची फलंदाजी या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली फलंदाजी. अगदी ऑफ स्पिनर बॉलर आहे, ऑफ कटर बॉलर आहे आणि त्याचा पुरेपूर इथे उपयोग करत असताना दीपेश माने स्विच हिटच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती इथे 4 धावेने अकाउंट ओपन करत असताना अगदी चांगलं आयोजन. रात्रीच्या 3:30 वाजता हे रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना, या स्पर्धेला प्रेम देत असताना त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सहा धावा धाव फलकावरती. चांगली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला वाघबीळ, दुसऱ्या बाजूला बाळकुम. बऱ्याच वेळा हे 2 संघ एकमेकांसमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ इथे धडपड करत असताना पण एकदा आणखीन एक स्विच हिटचा फटका. यावेळेस मात्र प्रोटेक्शन ठेवलं गेलंय.
फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता. या चेंडूवरती आणखीन काही चौकार किंवा षटकार नक्कीच पाहायला मिळालं असतं, मात्र इथे फक्त एकच धाव मिळतीये. प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं. गोलंदाज तेच मागच्या बॉलवरती सांगत होता की मला तिथे फिल्डर हवा आहे, आणि तेच आता मात्र कर्णधाराने एक फिल्डर सेट केला गेला. 7 धावा धाव फलकावरती. लास्ट टू गो असेल या ओव्हरचा. प्रितेश यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा आणि यष्ट्यांच्या मागे चेंडू निघून जातोय. दरम्यान फक्त एकच धाव यावेळेस अंकित होईल. षटक होते समाप्त क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती, त्या म्हणजेच बिनबाद 8 धावा. अगदी चांगलं गुणलेखन. गोल्डन फिंगर ऑफ ओळा जयवंत दादा, आणि त्याचबरोबर कडू. अगदी चांगलं लाईव्ह प्रात्यक्षिक साईप्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना. चांगलं अंपायर पॅनल राजेश तलाशिलकर असतील उर्फ आऊ सर, त्याचबरोबर भरत मेयर सर असतील, राजेश कदम सर असतील. समालोचनाच्या माध्यमातून हिंदीचा एक बुलंद आवाज एजाजी शेख. अगदी 6 दिवस चालणारी ही स्पर्धा. 39 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग आपला दर्शविला. आज 8 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. या 8 संघातून अंतिम 2 हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. टॉप 5 ची ही लढत असेल. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी हे 2 संघ धडपड करत असताना दरम्यान महेश उदय बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवान तेजतर्रार गोलंदाज. सामना करेल प्रितेश. अगदी प्रितेश पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. महेश ज्याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती ओव्हर द विकेटने, सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी चांगली गोलंदाजी केली होती. मी म्हणेन महेश या गोलंदाजाने फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या गेल्या होत्या. वाघबीळ गावाचा विचार केला तर प्रत्येक वर्षी एखादा नवीन खेळाडू त्यांच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत असतं, कारण यंगस्टरला ती संधी देत असतात. महेश यावेळेस जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगली गोलंदाजी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये महेश या गोलंदाजाने अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. महेश पाटील अगदी चांगली गोलंदाजी. आयटम ओव्हर द विकेटने पहिला निर्धाव चेंडू, दुसरा बॉल इथे घेऊन सज्ज होत असताना प्रितेश साठी यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल होता. धावचीची संधी. ओ हो हो, इथे जर चेंडू व्यवस्थित हातात मध्ये सापडला असता आणि फेक झाली असती तर नक्कीच दीपेश यांनी जागा सोडली होती. दरम्यान बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. महेश पाटील चांगली गोलंदाजी. अगदी यंगस्टर आहेत आणि आपल्या गावाची ज्यावेळेस जर्सी आपण परिधान करत असतो, यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल. फक्त आणि फक्त सन्मान देण्याचं काम. 1 धाव निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल. लावचीची संधी. ओ हो, काय थ्रो आहे. 1 हँड पिकअप अँड 1 हँड थ्रो इथे पाहायला मिळाला. चेतन यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र इथे दुहेरी धावेमध्ये रूपांतर करत असताना 2 धावा अंकित होत असताना दुहेरी आघाडीमध्ये प्रवेश करतोय बाळकुम संघ. 10 धावा धाव फलकावरती. महेश पाटील वेगवान तेजतर्रार गोलंदाज. अगदी फलंदाजाच्या अंगठ्याचा वेध घेऊन टाकण्यात आलेला हा बॉल होता. फक्त आणि फक्त बचावात्मकरित्या फलंदाजाने तो चेंडू खेळून काढला. दरम्यान पुन्हा एकदा महेश पाटील सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढील बॉल ओव्हर द विकेटने प्रितेश साडी. यावेळेस बॅकफूट वरती गेले. बॅकफूट पंच पाहायला मिळालं. दरम्यान 1 धाव निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. ओ हो, चांगलं क्षेत्ररक्षण. लगेचच थ्रो केला. दरम्यान फक्त एकच धाव यावेळेस अंकित केली जाते. 11 धावा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता मात्र
रोखून ठेवलं गेलंय. महेश पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मी म्हणेन. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमधील. अगदी चांगली गोलंदाजी, शांत स्वभावाचा खेळाडू. अगदी क्षेत्ररक्षणाचं निरीक्षण करत असताना कोणता खेळाडू कोणत्या ठिकाणी असायला हवा. चला थोडंसं स्पीडअप करायचंय, विनंती असेल. वाघबीळ संघ जवळजवळ 3:35 झाली आहेत. आयोजकांना उद्या दिवसाची सुद्धा तयारी करायची आहे. 11 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा महेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस डावखुरा फलंदाज दीपेश, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. अखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टरमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी. ओ हो हो, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना मात्र झोकून दिलं होतं स्वतःला. चेंडूवरती दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या धावून पूर्ण केल्या जातात. 13 धावा धाव फलकावरती. 13 धावा धाव फलकावरती. लास्ट गो, शेवटचा बॉल या ओव्हर मधील. 13 धावा. शेवटचा बॉल घेऊन सज्ज होत असताना महेश पाटील दीपेश मानेसाठी. यावेळेस फुलर लेनचा बॉल अलॉंग द कार्पेटने खेळून काढलाय. दरम्यान थोडीशी फ्लंबलिंग, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना धावचीची संधी. मात्र अगदी सहजरित्या इथे 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. षटक समाप्त होतं क्रमांक 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाच्या 7.50च्या सरासरीने 15 धावा. मागच्या मॅचचा जर उल्लेख केला गेला तर त्या मॅच मध्ये सुद्धा 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा अंकित करता आल्या होत्या बाळकुम संघाला. तदनंतर मात्र लय सापडली गेली फलंदाजांना. भावेश बारिया या नावाचा तुफान गुंगावत होता या मैदानामध्ये. 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या जोरावरती 47 धावांपर्यंत मजल मारता आली बाळकुम संघाला. आणि अगदी या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन करणारा संघ गावदेवी स्पोर्ट्स वेली या संघाला पराभवाच्या छायामध्ये नेऊन ठेवलं. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये जर विश्लेषण केलं गेलं तर पंकज या गोलंदाजाने 8 धावा खर्च केल्या होत्या. एकही गडी त्यांनी बाद केला नाही. तदनंतर महेश या गोलंदाजाची वर्णी लागली. त्याने पहिले 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले. तदनंतर 3 चेंडूंमध्ये दुहेरी धाव आणि एक एकेरी धाव त्याने खर्च केली. म्हणजे 7 धावा त्याने खर्च केल्या आणि त्याने सुद्धा एकही गडी बाद केला नाहीये. म्हणजे जमेची बाब ही आहे की गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाकडे आतापर्यंत अजूनपर्यंत 10 गडी साबूत आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन गोलंदाज हिमांशू येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. हिमांशू पाटील मेगा 11 वाघबीळ या संघाकडून खेळत असताना क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी हिमांशू पाटील. सामनाकडील प्रितेश. अगदी रजनी क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर पंचकृषीतील यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल. काय गोलंदाजी आहे या वाघबीळ संघाकडे. अतिशय सुरेख गोलंदाजी. प्रितेश जोशी सारख्या फलंदाजाला आतापर्यंत थांबवून ठेवलंय वाघबीळच्या या गोलंदाजाने. आतापर्यंत 9 चेंडू खेळून काढलेत प्रितेशने. एकही मोठा फटका त्याला मारून दिलेला नाहीये. हे यश जातंय मेगा 11 वाघबीळ संघाच्या गोलंदाजांना. दरम्यान 16 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा हिमांशू, यावेळेस दीपेश साठी.
फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक इथे. ओ हो हो, जेल निसटला कोणाचा, दीपेशचा. असं वाटलं होतं हा जेल घेतला जाईल. आणि या बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या धावून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाव्याने आता मात्र धाव फलक पुढे सरकत असताना 18 धावा धाव फलकावरती. लोक फुल टच बॉल होता. या चेंडूवरती मोहर उमटायला हवी होती चौकार षटकारांची, मात्र व्यवस्थित एलिव्हेशन झालेलं नाहीये. गती परिवर्तन थोडंसं केलं होतं गोलंदाजाने. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता आणि आज कारणास्तव पिकअप करता आला नाही स्ट्रोकला. दरम्यान पुन्हा एकदा हिमांशू पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना दीपेशसाठी यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असावा, कारण उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रितेशला जितके जास्त चेंडू खेळता येईल तितकं गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम हा संघ सुस्थितीमध्ये असेल आणि तोच प्रयत्न दीपेश यांचा. एका धाव्याने आता मात्र धाव फलक 19 या धावसंख्येवरती मजल मारत असताना 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हिमांशू पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. यॉर्कर लाईनची गोलंदाजी हिमांशू या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अराउंड द विकेटने प्रितेश साडी अखोट टप्प्याचा चेंडू शॉटम पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी, 2 खेळाडू येत आहेत त्या चेंडूच्या खाली आणि इथे चेतन अगदी चांगला झेल टिपला जातोय. प्रितेश नावाचं वादळ इथे शांत होत असताना 19 धाव संख्येवरती प्रितेश या फलंदाजाला बाद केलंय. चांगली गोलंदाजी म्हणे मी हिमांशू पाटील. अगदी 2 यॉर्कर लाईनचे बॉल हाताळले गेले. त्यानंतर एक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थित एलिव्हेशन झालेलं नाहीये आणि अगदी डीप मधून अगदी वेगाने धावत आला चेंडूवरती चेतन पाटील आणि अगदी सोपा झेल त्याने संपन्न केला. दरम्यान क्रमांक 3 चा फलंदाज भावेश बारिया, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने मागच्या मॅच मध्ये 4 षटकार 1 चौकार लगावला आणि बाळकुम संघाला अगदी चांगली धावसंख्या उभारण्यासाठी मदत त्याच्या माध्यमातून झाली. तोच फलंदाज यावेळेस खेळपट्टीवरती. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावा धाव फलकावरती. यावेळेस पहा शफलून खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल, डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होतीये, अफलातून गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. टाळ्यांची थाप या गोलंदाजासाठी व्हायला हवी. लास्ट गो, शेवटचा बॉल. 19 धावा. शेवटचा बॉल असेल हिमांशू पाटील. पंचांच्या उजवीकडून अराउंड दी विकेटने भावेश साडी. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे दांडी गुल. विकेटचं होते पतन. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 ला 2 अशी धाव संख्या गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाची. काहीच गरज नव्हती. अगदी उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न भावेश यांचा. जर हा सरळ बॅटने खेळला असता तर नक्कीच या चेंडूवरती 2 धावा, 4 धावा किंवा 6 धावा नक्कीच मिळाल्या असत्या. मात्र काय गोलंदाजी झाली आहे, कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळाली हिमांशू पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 बहुमूल्य विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या. प्रितेश आणि भावेश हे 2 फलंदाज त्याने तंबूच्या आशयाला धरले. चला 19 धावा, थोडस स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. 19 धावा. आपण पाहतोय नरेश स्मृती चषक 2025 कासर वडवली ची जत्रा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. अगदी त्याच प्रकारचं आयोजन नियोजन. रजनी क्रिकेटची ही स्पर्धा ठाणे नगरी मध्ये ज्या वेळेस आपण स्पर्धांचा उल्लेख करतो त्यावेळेस आवर्जून नरेश स्मृती चषकाची गणना अग्रगण्य केली जाते, कारण ठाणे नगरीमध्ये नाईटची स्पर्धा भरवण्याचं काम
SSS DJ आणि नरेश स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येतं. 19 दरम्यान चेतन पाटील येतोय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. सामना करेल सलामीचा फलंदाज दीपेश माने. त्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तोच यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. चेतन पाटील दीपेश साठी यावेळेस ओ हो काय तंत्रमय शुद्ध फलंदाजी पाहायला मिळाली. इनफिल्डच्या वरून उडवलंय डीप एक्स्ट्रा कव्हरिझम मध्ये. मात्र येथे 2 धावा येथे अंकित होत असताना 21 धावा. सलामी झालेला फलंदाज मात्र तग धरून खेळपट्टीवरती उभा आहे. एक चौकार, 2 दुहेरी, 4 दुहेरी, 1 एकेरी धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. तब्बल 14 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून. दीपेश माने यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी, वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न चेतन पाटील यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. 21 धावा धाव फलकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. दीपेश माने सलामी झालेला फलंदाज, डावखुरा विस्फोटक फलंदाज. अखुट टप्प्याचा चेंडू शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश करून चेंडू विसरतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट होतोय पतन. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम संघाच्या फलंदाजांनी थोडस निराश केलंय. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भूषण भोईर इन ॲट नंबर 5. एक 20 धावा धाव फलकावरती. भूषण भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहित पाटील. चांगली मॅच पाहायला मिळते. एका बाजूला वाघबीळ संघ, दुसऱ्या बाजूला बाळकुम संघ. रजनी क्रिकेटची ही स्पर्धा अगदी 3 संघ भिवंडी नगरीतून आले होते. दिवे संघ, त्याचबरोबर कारिवली संघ, त्याचबरोबर वेले संघ आणि त्या तिन्ही संघांनी भिवंडी नगरीतील पाठीराख्यांना थोडंसं निराश केलं. टॉप 5 साठी चालणारी ही लढत. एका बाजूला वाघबीळ संघ, दुसऱ्या बाजूला बाळकुम संघ. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अगदी चांगली तंतोतंत गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्या प्रत्येक गोलंदाजाची पाहायला मिळाली. पंकज असू द्या, महेश असू द्या, हिमांशू असू द्या. यावेळेस चेतन पाटील स्लॉग ओव्हरचे षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना भूषण भोईर स्ट्रायकिंग एंडला. अष्टपैलू खेळाडू. शॉट ऑफ लेन चेंडू, शॉटम पुलचा फटका पाहायला मिळाला. काउ कॉर्नरिझम मध्ये ट्रॅव्हल होत असताना फक्त एकच धाव यावेळेस अंकित केली जाते. 22 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोहित पाटील स्ट्रायकिंग एंडला. चांगली बॅटिंग लाईनअप आहे बाळकुम संघाकडे सुद्धा. जर 5 क्रमांकावरती भूषण भोईर येतोय, 6व्या क्रमांकावरती विजय वैती, 7व्या क्रमांकावरती अमोल भोईर. बॅटिंग लाईनअप अगदी चांगली आहे. मात्र या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका यायला हवा. 22 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. रोहित पाटील यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टर्मिंग स्ट्रोक आहे. जेलची संधी आणि इथे पहा टर्न झाला चेंडू. 1 धावची दुसऱ्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथे पंचांचा बोट आकाशामध्ये. 1 धाव घेऊन दुसरी धाव घेत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. हा जल्लोष आहे, हा जल्लोष आहे वाघबीळ गावाच्या पाठीराख्यांचा. ज्यावेळेस वाघबीळ संघ खेळत असतो त्यावेळेस वाघबीळ संघाचे पाठीराखे, वाघबीळ गावाचे पाठीराखे अगदी मोठ्या संख्येने ग्राउंड मध्ये उपस्थित असतात. मनोबल वाढवण्यासाठी, वाघबीळ संघाच्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी अगदी पाठीराख्या मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात आणि तेच इथे पाहायला मिळतात. 23 धावा धाव फलकावरती. लास्ट टू गो, शेवटचं बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल चेतन पाटील. सामना करेल गणेश भोईर.
ज्या प्रकारे वाघबीळ गावातील 80% खेळाडू हे 40+ आहेत, त्याचबरोबर बाळकुम 40+ 6 खेळाडू गणेश भोईर खेळपट्टीवरती स्ट्रायकिंग एंडला 23 धावा धाव फलकावरती. लास्ट टू गो, शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज चेतन पाटील. अगदी चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली लास्ट टू गो ओव्हर द विकेटने गणेश भोईर साठी. यावेळेस सुरेख सुरेख गोलंदाजी, अगदी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता शेवटच्या बॉलवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती, त्या म्हणजेच 23 धावा. म्हणजेच मागच्या मॅचचा जर विचार केला तर कारिवली या संघाला सुद्धा 23 धावसंख्येवरती रोखून ठेवलं गेलं होतं. वाघबीळ संघाने 24 धावा त्यांना करायच्या होत्या, अगदी सहजरित्या केल्या गेल्या. आता मात्र बाळकुम संघ आहे समोर. 24 चेंडूमध्ये 24 धावा या करायच्या असतील वाघबीळ संघाला, आणि या पूर्वार्धामध्ये या 24 चेंडूमध्ये 24 धावांचं आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल वाघबीळ संघाच्या माध्यमातून याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय मुंब्रा विभागाचा बुलंद आवाज, हिंदीचा बुलंद आवाज सेजाजी शेख यांना. धन्यवाद
भरत पाटिल। 24 गेंदे 24 रन, ये मैच में मजा आएगा। जो भी टीम जीत हासिल करेगी वो टॉप 5 में प्रवेश करने वाली पहली टीम बनेगी। इस आन बान शान की ट्रॉफी में से एक ट्रॉफी उसके पास रहेगी। वेरी फर्स्ट बॉल डाउन द ग्राउंड खेला है, खराब फील्डिंग, गेंद गई है सीमा रेखा बाहर। पहली गेंद पर आता हुआ ये दर्जेदार खूबसूरत 4। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक। चलिए, पहली गेंद पर आया है चौका और चौका दिया है बल्लेबाज पंकज ने। इस बार प्रहार किया है, गेंदबाज पे अत्याचार किया है। दिस इज अ बिग ब्लो, बिग ब्लो, बिग ब्लो, आउट ऑफ द पार्क। 6 रन के लिए। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, ताकत का तड़का, और गेंद गई है डीप काउ कॉर्नर बाउंड्री की तरफ। 6 रन के लिए। दिस इज अ बिग हिट, बिग हिट, बिग हिट। 2 गेंदों पे 10 रन, 2 गेंदों पर 10 रन बन चुके हैं। क्या बात है, ये खिलाड़ी ही लाजवाब है। अगली गेंद, अगली गेंद, ये देखिए, ये एक्स्ट्रा कवर पर 4 रन। व्हाट अ हिट, दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे, फिर से एक बार गेंद लेकर तैयार होते हुए। ये एक और बड़ा हिट, और ये 6 रन। ओहो, क्या बात है। ऐसा लग रहा है पंकज मूड बना के आए हैं कि ये ओवर में ही मैच को समाप्त करना है। देखिए, ये 6 रन के बाद स्कोर 1-4, 1-6, 1-4, 1-6, यानी 20 रन। शाह, नेक्स्ट बॉल लेकर तैयार। एज लगा था, 1 रन के लिए निकले हैं, सिंगल रन कंप्लीट। 1 रन से ज्यादा कुछ नहीं, ये रिकॉर्ड होगा। अगर ये बॉल पे मैच अगर समाप्त हुआ तो इतिहास के पन्नों में सुनहरे अक्षरों में नाम लिखा जाएगा। किस टीम का? मेगा स्पोर्ट्स वाघबेल। ये टीम 2000, अगर हम बात करें 2001, 2002, 2003, ये मेगा स्पोर्ट्स वाघबेल उस दौर में जो नाम था वो नाम को आज भी बरकरार रखे हुए है ये टीम। और वही खिलाड़ी है केतन, पंकज, न्यान पाटिल, मनोज पाटिल, चेतन, ये वही सितारे हैं, ये वही स्टार कास्ट है। ये टॉप एज है, 1 रन के लिए निकले हैं, सिंगल रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। ओवर की हुई है समाप्ति, स्कोर दर्शाता हुआ 22 रन, 22 ऑन द बोर्ड। 18 गेंदे और जीत के लिए सिर्फ और सिर्फ ओनली 2 रन्स, 2 रनों की दरखास्त। क्या मैच था, 24 गेंदे। ऐसा लग रहा था कि ये मैच अंतिम और आखिरी गेंद तक के जाएगा, लेकिन अगर अमूल थोड़ा सा मुंह पे पानी मारकर गेंदबाजी करते तो शायद रनों को रोक पाते। 40 प्लस के खिलाड़ी है, बॉडी भी साथ देना जरूरी होता है। नो डाउट बहुत मेहनत की है उन्होंने, थोड़ा सा क्रैम्प भी उनको फील हो रहा था। एज ए कैप्टन है, जिम्मेदारी काफी बड़ी है। माने को लाया गया है गेंदबाजी की कमान पर, दीपेश माने। आज बैटिंग बालकुम की ओर से प्रीतेश जोशी की देखने नहीं मिली। चलिए, बड़ा हिट करने की कोशिश, गेंद हवा में है,